येण्याचं माझं महत्वाचं कारण होतं ते माझं वाढलेलं वजन आणि वजनासाठी मी आले होते. पण वजनाबरोबर खूप सारे चॅलेंजेस होते माझे. पण त्या सगळ्या चॅलेंजेसवर माझ्याकडे औषध होतं कारण माझ्याकडे माझे मिस्टर डॉक्टर, सासरे डॉक्टर. त्यामुळे सगळ्या गोष्टी माझ्या आजाराने औषधाने कव्हर होत होत्या असं मला वाटत होतं. एकच गोष्ट अशी होती की वजन, की ज्याच्यावर माझ्या डॉक्टरांकडे पण औषध नव्हतं कारण ऑलरेडी त्यांचंही वजन 102 किलो होतं आणि माझं 100च्या वर होतं. आणि सुजाताताई मला अगदी 1.5 वर्षापासून सगळं सांगायच्या की या पद्मजावेने खूप छान रिझल्ट येतो. पण म्हणजे भूतकाळात म्हणजे 17 वर्ष माझं वजन 100 किलोच्या वर होतं. त्यामुळे एवढे प्रयत्न केले होते, त्याच्यात खूप सारा त्रास पण सोसला होता. म्हणजे शारीरिक, आर्थिक, मानसिक सगळेच त्रास सोसले होते ते वजन कमी करण्याच्या पायी. म्हणजे एवढे प्रयोग स्वतःवर करत होते. पण त्यामुळं इथं सुजाताताई सांगताना पण तोच माइंडसेट होता की आपल्याच्यानं जे काल मी कन्सिस्टन्सीचा टॉपिक घेतला तो माझा सगळ्यात वीक पॉईंट. मला अजिबात कुठल्याही गोष्टीत सातत्य टिकवता यायचं नाही आणि त्यामुळं माझा स्वतःचाच कॉन्फिडन्स कमी झाला होता की मी कुठलीच गोष्ट करू शकत नाही. म्हणजे रिझल्ट येईपर्यंत मी काहीच करत नाही. आणि त्यामुळं ठरवलं होतं की असं पण मरणार आहोत तर आपण आता खाऊन पिऊन मरू. राहू दे, किती वाढतंय तेवढं वजन वाढू दे. आणि त्यामुळे सुजाताताई मला 1.5 वर्ष सांगत होत्या. योगामुळे त्यांचे आमचे खूप संबंध चांगले होते. मी बरेच योग प्रवेश, परिचय असे वर्ग केले होते. पण त्यांच्यावर विश्वास होता, पण तेवढा माझा स्वतःवरती विश्वास नव्हता. आणि मग मी त्या गोष्टी सांगितल्या तरी मी त्याच्याकडे दुर्लक्षच करत राहिले. पण एक गोष्ट त्याच्यामुळे झाली की माझं त्या 1.5 वर्षात परत जवळजवळ 16 किलो वजन वाढलं होतं आणि मला थायरॉइडचा त्रास सुरू झाला. आणि अचानक एक दिवशी माझ्या घशावर गाळ्यावरती खूप मोठी गाठ पण उठली आणि मग त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट चालू झाल्या. सुरुवातीलाच डॉक्टरांनी 150 मायक्रोग्रॅमनी माझी थायरॉइडची गोळी सुरू केली. आणि तरी त्यावेळेला मला वाटलं होतं की आता ही गोळी मला डॉक्टरांनी सांगितलं होतं आयुष्यभर खावी लागेल. आणि एकतर सगळ्यात महत्वाचं वजन इतकं वाढलं होतं आणि तेव्हा थायरॉइडमुळे येणारे एवढे प्रॉब्लेम्स, एवढे शारीरिक तक्रारी, मानसिक तक्रारी सगळ्याच माझ्या होत्या. आणि त्यावेळेला डॉक्टरांनी सांगितलं, एकतर तुम्हाला 3 महिने आपण हे औषध देऊ आणि बघू त्याचा काय उपयोग होतो, नाहीतर आपल्याला ऑपरेशन करावं लागेल. आणि ह्या सगळ्या जरी गोष्टी केल्या तरी तुम्हाला वजन हे आधी कमी करावं लागेल, नाहीतर कॉम्प्लिकेशन्स अजून वाढत जातील. त्या वजनामुळे ऑलरेडी मला खूप कॉम्प्लिकेशन होते आणि आता डॉक्टरांनी सांगितलं अजून कॉम्प्लिकेशन्स वाढत जातील. आणि मग ठरवलं आता आपल्याला. मग तेव्हा मला सुजाताताईंची परत आठवण आली आणि मग सुजाताताईंकडे गेले. 17 किलोचा फॅट लॉस झाला. पण ह्या वजनाच्या कमी करण्याच्या प्रोसेसमध्ये माझ्यातले इतके सारे चॅलेंजेस होते की जे मी फक्त औषधाने बरे होतात आणि बरं वाटतंय म्हणून मी दुर्लक्ष केले होते. असं म्हणजे 22 वर्षापासून मला मायग्रेनचा त्रास होता आणि त्याच्यामुळं मला पेन किलर आणि अँटॅसिड खायची अतिशय सवय होती. म्हणजे महिन्याला मी कुठल्या ना कुठल्या स्वरूपात 25-30 गोळ्या खायचे. आणि त्या गोळ्या इतक्या खायच्या, सगळं सेल्फ मेडिकेशन असायचं कारण घरी सगळी सॅम्पलची डॉक्टरांमुळे घरी सगळी सॅम्पलची औषधं, भावाचं मेडिकलचं शॉप असल्यामुळे ती सगळी सॅम्पलची औषधं. त्यामुळे मला म्हणजे कुणालाही न विचारता डोकं दुखायला लागलं की गोळी खायची, पित्त वाटायला लागलं की गोळी खायची. इतक्या त्या औषधांची सवय झाली होती. म्हणजे इतकी डिपेंडन्सी होती माझी आणि मग त्या एवढ्या औषधं खात होते. ती औषधं माझी सगळी कमी होत आली. मायग्रेनचा तर मला प्रत्येक आठवड्याला 3 दिवस मायग्रेनचा अटॅक असायचा आणि मला खूप पेन किलर आणि अँटॅसिड खावे लागायचे. कारण पेन किलर हायर डोस मी घ्यायचे त्यावेळेला. आणि मग ती पण एक सवय लागली होती. पण मला लक्षात आलं आठवड्याला 3 वेळा आणि मी चालू केल्यानंतर महिन्याभरातच माझं फक्त महिन्यातून एकदा डोकं दुखलं होतं आणि त्यामुळे मला ते फार बरं वाटायला लागलं होतं. व्यायाम वगैरे अजिबात करू शकत नव्हते कारण वजन जास्त असल्यामुळे डाव्या पायाच्या गुडघ्याची माझी खूप झीज झाली होती. आणि त्यामुळे माझ्याकडे तो स्टॅमिना पण नव्हता, ती फ्लेक्झिबिलिटी नव्हती आणि त्याच्यामुळे मी करू शकायचे नाही. पण इथं मला तेही जमायला लागलं आणि असे सगळे बदल होत गेले. जवळजवळ वयाच्या 27व्या वर्षापासून मी झोपेच्या गोळ्या खाऊन झोपत होते. कारण माझी दुसरी डिलिव्हरी झाली 2000 साली आणि त्याच्यानंतर मी पोस्टपार्टम डिप्रेशन मध्ये गेले. 5.5 वर्ष अँटीसायकॅट्रिक ट्रीटमेंट चालू होती आणि त्याच्यामुळं खूप कॉन्फिडन्स कमी झाला होता. अँझायटी, डिप्रेशन ह्या सगळ्याच गोष्टींमध्ये मी गुरफटले होते. झोपेच्या गोळीशिवाय झोप यायची नाही. पण आता मला फार अभिमान वाटतो. एक मेडिसिन फ्री लाईफ जे सांगतात तिथं, औषध मुक्त आयुष्य जे जगायचं, ते ऑलरेडी मी आता जगायला लागले. कारण गेली 5 वर्ष माझी थायरॉइडची गोळी माझ्या डॉक्टरांनी पूर्ण बंद करायला सांगितली आणि गोळ्या बंद करून पण सगळे रिपोर्ट
नॉर्मल येतात. म्हणजे माझं HbA1c असू दे, लिपिड प्रोफाईल 1.5 महिन्यापूर्वी केलं होतं. सगळे माझे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत. माझ्या गोळ्या बंद झाल्या, झोपेच्या गोळ्या बंद झाल्या आणि मला कुठलीही औषध